शाळा कॉलेजमध्ये जनजागृती, निर्भया पथक पुन्हा सुरू करण्याची मागणी। इचलकरंजी शहर व परिसरात वाढत असल्याचा आरोप करण्यात येणाऱ्या लव्ह जिहाद प्रकरणांबाबत तसेच अल्पवयीन मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या नेत्या नीताताई केळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले। निवेदनात शहरातील अल्पवयीन मुली व महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली। अशा घटनांचा तातडीने तपास करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडितांना न्याय मिळावा तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना नीताताई केळकर यांनी सांगितले की केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी जनजागृती व प्रबोधन अभियान प्राधान्याने राबवणे अत्यावश्यक आहे। विद्यार्थिनींना कायदेशीर हक्क, सायबर गुन्हे, फसवणूक, सुरक्षितता आणि आत्मसंरक्षण याबाबत नियमित मार्गदर्शन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली। तसेच प्रबोधनाचे सध्या बंद असलेले निर्भया पथकाचे काम तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावे। शहरातील संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवून मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी अशी मागणीही त्यांनी केली। याशिवाय अशा प्रकरणांच्या तपासासाठी सक्षम तपास अधिकारी, अनुभवी सरकारी वकील आणि प्राधान्याने महिला तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून तपास जलद, निपक्ष आणि प्रभावी होईल। तसेच समाजकंटकांना न्यायालयाकडून कठोर शिक्षा होण्यास मदत होईल असेही त्यांनी नमूद केले। नीताताई केळकर यांनी पुढे सांगितले की इचलकरंजीतील या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सादर करून या विषयावर तातडीने आदेश देण्याची विनंती करण्यात येणार आहे। महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नसून आवश्यक असल्यास भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अधिक तीव्र व कठोर भूमिका घेतील असा इशाराही त्यांनी दिला। याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस रमाताई फाटक, जिल्हा महिला आघाडीच्या अश्विनी कुबडगे मॅडम, अध्यक्षा सीमा कमते, अध्यक्षा तथा नगरसेविका सपना भिसे, योगिता दाभोळे, रंजना डावरे, नागुताई लोंढे, नीता भोसले, सुवर्णा लाड, विद्या लवटे तसेच भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।